नाही, बरेचसे आमचे आदरणीय नेते आहेत. उदयजी सामंत आमचे नेते आहेत कोकणाचे. वरिष्ठ नेते खूप सगळ्यात जास्त आमदार आमचे आहेत. जे पण निर्णय होतील नाराजीचा प्रश्न येत नाही आहे. जो जनतेने ज्याला त्याचा आदर करणं आमचं काम आहे. कारण कोकण हा शिवसेना कणा आहे आणि तो कणाच वाकला तर उद्या पक्षाची हानी होईल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरेला आम्ही शीट देऊ देणार नाही आहे. कारण तटकरे नेहमीच गनिमी काव्याने आत्तापर्यंत लढाई जिंकलेली आहे. आज पक्षामध्ये त्याची किंमत शून्य आहे. पक्षामध्ये त्याला कोण विचारत नाही आहे. पक्षावर अन्याय होऊ नये त्यामुळे मी मुलीचा उमेदवारी अर्ज भरला असल्याचे वक्तव्य आमदार महेंद्र दळवी यांनी केले. कोकणातील एकमेव विधान परिषदेच्या जागेवर आज शिवसेनेच्या जोईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जनतेने दिलेला जनाधार याचा आम्ही आदर करत हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी म्हटलंय. मला याचा आनंद आहे आणि ही लढाई आम्ही सहज जिंकू असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. मंत्री भरत गोगावले हे आमचे नेते आहेत. सगळ्यात जास्त आमदार सुद्धा आमचे आहेत. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न येत नाही. मात्र शिवसेनेचा कणा जर का भविष्यात वाकला तर तो वाकू नये याकरिता आम्ही हा निर्णय घेतला आहे. मात्र सुनील तटकरे यांना कुठल्याही परिस्थितीत ही जागा देणार नाही. तटकरे हे नेहमीच गनिमी कावे खेळत आले. त्यांना पक्षात काहीच किंमत राहिलेली नाही. त्यांनी कोणताही प्रयोग केला तर तो आम्ही हटकून पाडू असा इशारा आमदार दळवी यांनी तटकरेंना दिला. खरं कोकणाने ज्यांना दिला त्याचा आदर आम्ही आज केला आहे. शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष आज कोकणामध्ये आहे आणि 3 जिल्ह्यांचे हे समीकरण आहे. त्याच्यामुळे संख्याबळ आमचं जास्त असल्याकारणाने मला पहिलं वाटत होतं बरेचसे चिरंजीव भरतील किंवा पक्षाचे अन्य कुठले कार्यकर्ते भरतील. पण आम्ही औपचारिक फॉर्म भरून ठेवला आहे. पक्षाकडे मागणी केली आहे की आपला जनाधार जास्त असल्याकारणाने आपल्या शिवसेना पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे. आशावादी आहे संध्याकाळपर्यंत या संदर्भात निर्णय नक्की होईल. 1 तारीख शेवटचा दिवस आहे आणि माझ्या कन्येने आज फॉर्म भरला आहे आणि मला असं वाटतं ही लढाई आम्ही सहज जिंकून आणू. बरेच शेठ काही नाराज आहेत का? नाही, बरेचसे आमचे आदरणीय नेते आहेत. उदयजी सामंत आमचे नेते आहेत कोकणाचे. वरिष्ठ नेते खूप सगळ्यात जास्त आमदार आमचे आहेत. सगळ्यात संख्याबळ जास्त आहे. उद्या आमची कोर कमिटीची मिटिंग लागली आहे कोकणाची. जे पण निर्णय होतील नाराजीचा प्रश्न येत नाही आहे. जो जनतेने ज्याला त्याचा आदर करणं आमचं काम आहे. कारण कोकण हा शिवसेना कणा आहे आणि तो कणाच वाकला तर उद्या पक्षाची हानी होईल. पक्षाची हानी होऊ नये म्हणून मी माझ्या कन्येचा फॉर्म भरला आहे. पण जर आदरणीय शिंदेसाहेबांनी एका शिवसेने डोक्यावर हात ठेवून लढणं मला सांगितलं तर त्याचंही समर्थन त्याच्यापेक्षा डबल ताकदीने आम्ही करून ती शीट निवडून आणण्याचा आम्हाला प्रयत्न करणार. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरेला आम्ही ही शीट देऊ देणार नाही आहे. कारण तटकरे नेहमीच गनिमी काव्याने आत्तापर्यंत लढाई जिंकलेली आहे. आज पक्षामध्ये त्याची किंमत शून्य आहे. पक्षामध्ये त्याला कोण विचारत नाही आहे. अनेक आरोप त्यावर झालेत. अशा परिस्थितीमध्ये कुठला इलेक्टेड मेंबर जो वोटर्स आहे तर हे मानणार नाही आहे. त्याने ज्यांनी कुठला प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्याला हाणून पाडण्याची ताकद आमच्यामध्ये निश्चित आहे. आणि मग येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये हे ह्याचा अंत निश्चित होणार. पण मी आशावादी आहे की कोकणाची सीट शिवसेना नक्की सुटेल.